सारिकाज किचनमध्ये बघणार आहोत चटपटीत, रसरशीत आणि वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं. तर आता उन्हाळा सुरू झाला की घरोघरी वर्षभर साठवणारं कैरीचं लोणचं बनवलं जातं. तर आजी पणजीच्या काळापासून चालत आलेली ही आमची रेसिपी आहे. तर मी 4 किलो कैरीच्या प्रमाणात हे कैरीचं लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी त्यांच्या आईकडून शिकलेली होती आणि आता मी ही रेसिपी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे. म्हणजे पिढीनं पिढी चालत येणारी आमची ही रेसिपी आहे. तर कैरीसाठी लागणारं योग्य प्रमाण आणि काही खास टिप्स वापरून केलेले हे वर्षभर टिकणारं लोणचं. वर्षभर काय हो, 2 वर्ष टिकेल, खराब होणार नाही अशी ही रेसिपी आहे. 4 किलो कैरीच्या लोणच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे अगदी अचूक प्रमाणात सांगितलेलं आहे. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, तर तुम्ही ही लोणच्याची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही डाऊट असल्यास तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. तर ही बघा, मस्त केसरची कैरी आहे. तर हे आमच्या झाडाच्याच कैऱ्या आहे. तर माझ्या सासरी केसर आंब्याचं झाड आहे, तर या त्याच्याच कैऱ्या आहे. दरवर्षी आमचं लोणचं लवकर टाकलं जातं, कारण घरच्याच कैऱ्या असल्यामुळे लवकर होऊन जातं. तर मी या इथे 4 किलो कैरी घेतलेली आहे. तर ही कैरी आता पाण्याने स्वच्छ अगोदर तर कधी मार्केटमधून जर कैरी घेत असणार तर ती कडक कैरी घ्यायची, छान हिरवीगार अशी कैरी घ्यायची. तर बरेच जण राजापुरी वगैरे असे बऱ्याच प्रकारचे कैरी असतात, तर त्यांचं लोणचं ते टाकून घेतात. पाण्याने स्वच्छ धुवायचा, त्याचा तो कैरीचा चीक निघून जायला हवा. त्यानंतर छान कोरड्या कापडाने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. जेवढं कोरडं करता येईल तेवढं कोरडं वरून आपल्याला करून घ्यायचं आहे. आता बघा, छान कैरी पुसून झालेली आहे. तर त्याचं आपल्याला हे देठ काढून घ्यायचं आहे. तर आता मी त्याचं देठ काढून दाखवते. बघा, अशा पद्धतीने देठ काढून घ्यायचं आहे आणि त्याला पुन्हा एकदा तिथे पुसून घ्यायचं आहे. तर आता कैरी कापणारे इतक्या लवकर नसतात, म्हणून आम्हीच घरी सुरा आणून कापून घेतोय. तर हे माझे मिस्टर ते इथंच आता कैरी कापून देत आहेत. तर बघा, बऱ्यापैकी कैरी कापली गेलेली आहे. तर कैरी हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कापून घ्यायची. आम्हाला छान असे छोटे छोटे आवडतात, म्हणून छोट्या साईजमध्ये कैरी कापून घेतलेली आहे. चला आता कैरी कापून होते तोपर्यंत साहित्य बघूया की काय लागतंय ते. तर आता आपण अगोदर बघून घेऊ की काय काय सामान लागतो, कारण सामान हा बराच आहे, त्यामुळे अगोदर एक एक बघून घेऊ. तर मी आता इथं घेतलेले आहे मेथीदाणे. तर मेथीदाणे हे आतपाव आहे. त्याचबरोबर बडीशोप ही सुद्धा आतपाव आहे. त्याचनंतर लवंग आहे, तर ते सुद्धा 25 ग्रॅम आहे. मिरे 25 ग्रॅम आहेत. दालचिनीसुद्धा 25 ग्रॅम आहे. आणि हा खडा हिंग आहे, असा खडा हिंग टाकायचा. तर हा 50 ग्रॅम आहे. त्यानंतर लसूण पावशर, गावराणी लसूण आहे, ओला लसूण, याला निवडून घेतलेला आहे. तर हा घेतलेला आहे पावशर बरोबर. त्यानंतर हळद आपल्याला अंदाजानुसार लागणार आहे. तर ती किती लागणार आहे हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी पुढे सांगते. त्यानंतर आहे इथे मोहरी डाळ. तर ही मोहरीची डाळ आहे. तर ही इथे मी 1 किलो घेतलेली आहे. म्हणजे 1 किलो मोहरी डाळाला काय काय साहित्य लागतं 4 किलो कैरीसाठी, तर ते मी तुम्हाला सांगते. तर ही 1 किलो मोहरीची डाळ आहे. त्यानंतर ही इथं जाड मिरची आहे. तर आमच्या इथे अजून लोणच्याची जी मिरची मिळते जाडसर, ती काय मला मिळाली नाही. तर मी इथे मस्त पथारीवरून मिरची घेऊन आलेली आहे. 2 प्रकाराच्या आहे. तर ती त्यांना मी छान वाळवून सुकवून घेतलेल्या आहेत उन्हामध्ये, आणि मग त्याला जाडसर पावडर करून घेतलेली आहे. तर ही आहे पावशर. त्यानंतर हे आहे धने. हे पण अख्खे धने छान वाळवून घेतलेले आहेत आणि त्यालासुद्धा मिक्सरला छान जाडसर फिरवून घेतलेले आहे. तर धनेना हे इथे 1 किलो घेतलेलं आहे. 1 किलोची थैली, यातनं आपल्याला 1 किलो काढायचं आहे. आणि 2 किलो शेंगदाण्याचं तेल. तर शेंगदाण्याचं तेलच हे वापरायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आपण आता रायतं बनवायला घेऊ. तसं मी तुम्हाला याची पूर्ण लिस्ट सगळ्यात शेवटी लिहून देईल आणि मग त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सुद्धा याची पूर्ण डिटेल मी देऊन देईल. तर धने तर बारीक करून झाले जाडसर. त्यानंतर आता आपल्याला
बडीशोप आहे ना ती थोडी आपल्याला जाडसर फिरवून घ्यायची आहे. तर मी आता हिला फिरवून घेते. तर बघा या अशा पद्धतीने बारीक करायचं आहे. तर मी राहिलेली पण फिरवून घेते. चला तर आता बडीशोप देखील फिरवून झालेली आहे. त्यानंतर आता जाडसर फिरवायचं आहे ते लवंग. तर यात मी लवंग टाकून घेते आणि 10 ते 12 लवंग मी राहू दिलेल्या आहेत. 10 ते 12पेक्षा थोड्या जास्त असतील, जवळपास 15 लवंग असतील तर त्या राहू द्यायच्या आहेत. तसेच मिरे 8 ते 10 आपल्याला काढून घ्यायच्या आहे. त्यासुद्धा आपण वरून टाकणार आहे, कारण लोणचं दिसायला पण खूप छान दिसतं आणि चवीला पण छान लागतं. तर आता मी यांना पण जाडसर फिरवून घेते. तर बघू शकतात या अशा पद्धतीने आपल्याला जाडसर फिरवून घ्यायचं आहे. तर बघा आता हे झालेलं आहे जाडसर फिरवून. सगळंच आपल्याला जाडसरच फिरवायचं आहे, जास्त बारीक अजिबात करायचं नाही आहे. लवंग आणि मिरी हे खाताना लागणार नाही म्हणून आपण त्याला फिरवून घेतलं आहे. आता दालचिनी काही तुटत नाही आहे, तर त्याला मी आता अगोदर कुटून घेते की मिक्सरमध्ये पटकन त्याचं बारीक पावडर तयार होईल. तर लवंग आणि मिरी झाल्यानंतर दालचिनी मिक्सरला फिरवून घेणार आहे. त्याची छान बारीक पावडर मी करून घेतलेली आहे. त्याला जाडसर नाही केलं आहे, छान बारीक करून घेतलेलं आहे. आता दालचिनीसुद्धा बारीक करून झालेली आहे. तर आता याला ठेवू साईडला. आता आपल्याला मेथी, तर मेथीसुद्धा जाडसर फिरवायची आहे. त्यातनं अगदी थोडी मेथी मी अगोदर काढून घेते. तर लवंग, मिरे आणि मेथी ही आपल्याला थोडीफार काढून घ्यायची आहे. तर मेथीला सुद्धा जाडसर फिरवायचं आहे, जास्त बारीक पावडर त्याची करायची नाही आहे. तर बघा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. तर मी आता 2 वेळा थोडी थोडी करून त्याला मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. पल्स मोडवर आपल्याला हे सगळं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे घेतलेलं आहे खडा हिंग. तर लोणच्यामध्ये कधीही खडा हिंग वापरायचा, कारण त्याचा स्मेल खूप छान येतो आणि खूप स्ट्रॉंग असतो. तर खडा हिंगच लोणच्यासाठी वापरायचा. तर त्यालाही कुटून घेतलं आहे आणि छान त्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे. चला तर आता हिंगही बारीक करून झालेला आहे. बघा आता दालचिनी, लवंग, मिरे, हिंग, मेथी हे सर्व बारीक करून झालेलं आहे. लसूण जो मी पावशर घेतला होता निवडलेला, त्यातनं मी छोटा छोटा लसूण काढून घेतलेला आहे, कारण तो सुद्धा मी थोडाफार अख्खा टाकणार आहे. त्यानंतर बडीशोप बारीक करून झाले, धनेसुद्धा जाडसर बारीक करून झालेले आहेत. तर आता हे सगळं करू आपण थोडं साईडला. आता बारीक करून घ्यायची आहे मोहरीची डाळ. तर ही जी मोहरी ना ही आपल्याला फक्त पल्स मोडवर फिरवून घ्यायची आहे, याला बारीक अजिबात करायचं नाही आहे. ठीक आहे. चला तर मी आता मोहरी बारीक करून घेते, म्हणजे फक्त जाडसर फिरवून घेते. हे बघा या अशा पद्धतीने फिरवायची आहे है ना, फक्त पल्स मोडवर फिरवायची, जास्त तिचं पावडर करू नका. हे बघा या अशा पद्धतीने. तर मी आता राहिलेली बारीक करून घेते. आता ही याच्यातच ठेवते, कारण आता ही काही मावत नाही यात. तर तुम्ही बघू शकतात की कशा पद्धतीने मी मोहरी ही बारीक केलेली आहे. हलकीशी फिरवलं, लगेच बंद केलं, अशा पद्धतीने केलेलं आहे. ठीक आहे. आता हे झालं. आता राहिलेली आहे लसूणची चटणी. आता हे सगळं बारीक करू. आता ही राहिलेली आहे लसूणची चटणी करायची. तर याला मी एका भांड्यात काढून घेते, म्हणजे लसूण चटणी यात मी फिरवून घेईल. मी आता लसूण टाकून घेते. एकत्र बारीक नाही होणार म्हणून मी थोडी त्याला कमी करते, 2 वेळा करून घेते. लसूण खूप मोठा आहे कारण. त्यानंतर त्यात मी आता ही मिरची पावडर टाकून घेते. आता मी ही चटणी मिक्सरला फिरवून घेते. तर बघा ही कुठे कुठे लसूण आहे म्हणून त्याला परत चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पुन्हा याला फिरवून घ्या. लसूण छान बारीक व्हायला हवा. तर बघा आता ही लसूण चटणी पण आता छान बारीक करून झालेली आहे. तर त्याला मी आता या एका प्लेटमध्ये ना काढून घेते. जर असा एखादा लसूण राहिला असेल तर तो टाकून घ्या पुन्हा. चला आता मी राहिलेली सुद्धा मिरची आणि लसूण हे बारीक करून घेते. तर बघा ही पण छान लसूण चटणी झालेली आहे बारीक करून. त्यालाही मी आता याच्यात टाकून घेते. तर
बघा, लोणचं करण्यापूर्वी एवढी सगळी आपल्याला ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे. सगळं हे आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. सगळं जाडसर बारीक करायचं आहे. काहीच आपल्याला पावडर करायचं नाही आहे. चला तर आता आपण लोणच्याला फोडणी देऊ. तर मी आता इथे गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात मी आता तेल टाकून घेते. तर यात अगोदर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर इथे तेल टाकून घेते मी. तर आता हे दुसरं पाऊच तेल टाकून घेते. तर आता हे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. बघा, हे पूर्ण लोणचं वर्षभर टिकून राहणं, अजिबात खराब व्हायला नको, बुरशी लागायला नको, यासाठी एक इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे. तर ते काय लागणार आहे हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते, की जेणेकरून तुमचं लोणचं, कैरीचं लोणचं हे वर्षभर टिकून राहील, त्याला अजिबात बुरशी लागणार नाही. कारण ती आपल्याला सगळ्यात शेवटीच लागणार आहे, म्हणून तुम्हाला सगळ्यात शेवटी मी सांगणार आहे. चला आता तेल छान गरम झालं आहे. तर त्यात अगोदर आपण आता टाकून घेऊ मेथीदाणे. तर यात आता मेथीदाणे टाकायचे आहेत, जे आपण थोडेफार काढून ठेवलेले होते ते. त्यानंतर काही लसूण पाकळ्या त्या टाकून घेतलेल्या आहे. आता लसूण पाकळ्या आपण अगोदर लाल होऊ देऊ. तेलात लसूण टाकताना हा लहान साईजमध्येच टाका, जास्त मोठा टाकू नका. त्याला मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यातला लहान लहान जो असेल तो तेलात टाकून घ्या. तर हा लसूण आहे ना लाल झालेला आहे छान. तर लोणच्यामध्ये कसं लसणाच्या फोडी असतात, त्या छान वाटतात खायला पण त्याच्यात आणि दिसायला पण छान वाटतात. आता लसूण लाल झाल्यानंतर इथे लवंग टाकणार आहे आणि काही 5-6 मिरे ज्या टाकलेले होते ते. तर त्यालाही थोडंसं लाल होऊ देऊ. आता त्यानंतर टाकायचं आहे मेथीची भरड. बघा, मी आता गॅस बंद केलेला आहे, कारण बघा टाकल्यानंतर हे असं वरती यायला करतं. तेल छान तापलेलं आहे, तर मी आता गॅस बंद करून दिलेला आहे. कारण कसं आहे ना, ते डायरेक्ट वर येतं, मग सांडलं जातं. आता मेथी छान थोडी तळून घेऊ आपण. आता मेथी पावडर म्हणजे जे भरड होतं तेही टाकून झालेलं आहे. तर आता आपल्याला ही टाकायची आहे मोहरी. ती पण थोडी थोडी करून व्यवस्थित टाका. गॅस अजून पण बंदच आहे. बघा बघा कसं वरती येतं ना, त्याकरता गॅस बंदच करून घ्यायचा आहे आणि थोडी थोडी करून टाकायची. आणि आता ही राहिलेली सुद्धा मी यात टाकून घेतलेली आहे, कारण ती मावली नव्हती म्हणून मी त्याच्यातच ठेवलेली होती. तर गॅस अजूनही बंद आहे. आता मी गॅस लावून घेते आणि कमी ठेवते मी गॅस हा, कारण वर यायला नको म्हणून. तर आता ही मोहरी आपण थोडी छान तेलात तळून घेऊ. तर हे सारखं आहे ना हलवत राहा, काय होऊन जाईल लक्ष राहणार नाही आणि मग उगाच खाली लाल होऊन जायचं, खाली लागून जाईल, म्हणून सारखं त्याला हलवत राहायचं आहे. तर आता यात आपल्याला बडीशोप, जी आपण बडीशोपची भरड केलेली होती ती टाकून घेतलेली आहे. त्यानंतर धनेची भरड पण आपल्याला यात टाकायची आहे आणि छान मिक्स करायचं आहे व्यवस्थित. आता याला छान शिजू देऊ आपण. बघा, आता आपल्याला ही कैरी हवेशीरच ठेवायची आहे. तर ह्या कैरीला हळद आणि मीठ आपल्याला अजिबात लावायचं नाही आहे, त्यामुळे कापल्यानंतर त्याला असं पसरवून ठेवायचं आहे. आता यात आपल्याला हिंग जी आपण बारीक केलेली होती ना ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजून तर एवढंच टाकलं आहे तरी इतका छान स्मेल येतो लोणच्याचा, पूर्ण घरात त्याचा छान सुवास पसरलेला आहे. बघा, मस्त आता मोहरी पण छान भाजून होते. आता यात आपल्याला लसूण चटणी टाकून घ्यायची आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. तर बघा असं होऊन जातं कधी कधी. तर आता ही लसूण चटणी
टाकून घेते. तर हिलाही छान तळून घ्यायची, व्यवस्थित आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे. तर गॅस कमीच आहे. तो बघा कसलं छान दिसतंय की नाही. मस्त असं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा किती छान तेल आलेलं आहे. आता यात आपल्याला टाकायचं आहे जे आपण लवंग आणि मिरे कुटलेले होते त्याची भरड. तर बघा कसं जाडसर कुटलेलं आहे की हातांना दातात लवंग मिरे लागू नये असं. त्यानंतर दालचिनीची भरड. तर यांनाही छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळंच टाकून झालेलं आहे. आता यात काय टाकायचं राहिलेलं आहे हे मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगते. अगोदर आपण तर तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीज कशा वाटतात प्लीज ते कमेंट करून नक्की सांगत चला. कारण कमेंटची खूप अपेक्षा असते की तुम्हाला रेसिपी कशी वाटली म्हणून. कारण दुसरी रेसिपी बनवताना खूप उत्साह येतो, बनवत असताना छान मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंट्समुळे. तर प्लीज कमेंट करून सांगत चला. आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा आणि त्याचबरोबर लाईकही करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबा की जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपीज टाकल्यानंतर तुम्हाला कळतील. आणि हो, त्याचबरोबर व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण मग मला कळेल की कुठकुठल्या शहरांमध्ये कुठकुठल्या गावात ही व्हिडिओ बघितली जाते. कारण त्याने खूप आनंद होतो. चला तर आपल्याला हे छान आता शिजू द्यायचं आहे. बघा किती छान त्याला तेल आलेलं आहे, लोणच्याला कलर देखील आलेला आहे. तर आता हे लोणचं मी खाली उतरवून घेतलेलं आहे लगेच. त्याला काही जास्त शिजायला वेळ लागत नाही. तर यात मी गूळ टाकून घेणार आहे. हा 1 किलो गूळ आहे. तर 4 किलोला मी 1 किलो गूळ घेतलेला आहे. तर हे गरम आहे तोपर्यंत याच्यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन विरघळून जाईल. आता आमच्याकडे गोड लोणचं आवडतं म्हणून मी यात गूळ टाकते. तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही टाकला तरी चालेल. तर मी याला आता मिक्स करून घेते. आणि हा सेंद्रिय गूळ आहे बिना केमिकलचा. तर याची व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे की सेंद्रिय गूळ कसा तयार होतो आणि गूळ कसा ओळखायचा. तर हे चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेली आहे, तर तुम्ही जाऊन नक्की बघा. तर मी याला आता गूळ वितळतो तोपर्यंत मिक्स करत राहते म्हणजे गूळ पटकन व्यवस्थित सगळा वितळून जाईल. तर बघा यात थोडं तेल मला कमी वाटतंय. तेल आहे तसं पण मला अजून तेल कमी वाटतंय म्हणून मग मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. 1 किलो तेल घेतलेलं आहे. त्याला गरम करते, छान उकळतं तेल आणि त्यात लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेला आहे. त्याला थोडे लालसर करते. तेल छान कडकडीत गरम करायचं आहे कारण लोणचं अजूनसुद्धा ते खार तो आपला रायता जो आहे तो गरम आहे म्हणून तेल आपल्याला गरम तेल टाकायचं आहे. आता बघा जे लोणचं करतात त्यांचं अचानक म्हणजे त्यांना जर असं वाटलं की तेल खूप कमी आहे मग त्यावेळेला काय करावं यासाठी मी तुम्हाला सांगते की असं तेल गरम झालं की यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे. गरम तेलच टाका. जे फर्स्ट टाईम लोणचं टाकत असेल त्यांच्यासाठी ही खास टिप आहे. मी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवते की तेल कमी पडल्यावर काय करावं ते. तेल टाकल्यानंतर पूर्ण असं व्यवस्थित हलवून घ्या कारण तेल जास्त असणं गरजेचं आहे. कारण पूर्ण जे फोडी असतात कैरीच्या त्या पूर्ण तेलामध्ये झेपलेल्या असायला पाहिजे. तेल त्यांच्या वर पाहिजे तरच त्या छान भिजून असतात आणि छान मुरतात. नाहीतर मग फोडी कडक होतात.
तर बघा मी ते पूर्ण तेल आता टाकून घेते. मी अगोदर मिक्स करून घेतलं म्हणून थोडंच तेल घातलं आहे. आता मी हे पूर्ण तेल यात बरोबर 3 किलो तेल लागलेलं आहे. तर हे असं तेल आपल्याला हवं आहे. जर जुनं लोणचं असेल त्यात तेल टाकायचं असेल तर तेल पूर्णपणे गरम करून त्याला पूर्णपणे गार करायचं आहे आणि मगच त्यात लोणचंमध्ये टाकायचं आहे. कारण मग नंतर अशा परिस्थितीत काय करावं की ज्या वेळेला तेल कमी पडतं म्हणून. तर जे नवीन बनवत असतील त्यांच्यासाठी, जे नेहमी बनवतात त्यांना अगदी बरोबर माहीत असतं की तेल किती लागतं. तर बघा 4 किलोला 3 किलो तेल. आता याला पूर्णपणे आपल्याला थंडगार करून घ्यायचं आहे. फॅन खाली ठेवा, AC मध्ये ठेवा किंवा मग कूलरमध्ये ठेवा. याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. मगच आपल्याला यात नंतर बाकीचे राहिलेलं साहित्य जे आहे ते टाकायचं आहे. आणि वर्षभर लोणचं टिकावं यासाठी मी एक तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगणार आहे, तर तोही आपल्याला त्यावेळेलाच टाकायचा आहे. चला तर मग आता याला पूर्णपणे आपण गार करून घेऊ. बघा पूर्ण कैरी आता इथे फोडून झालेली आहे. तिला मी पुन्हा जमा केलेली आहे, कारण कैरी फोडून झाल्यानंतर तिला आपल्याला पुसून घ्यायची आहे. आणि जिथं मोठी वाटत असेल तिथे मी लहान करून घेतलेली आहे. तुम्हाला मोठा आवडत असेल तर तुम्ही मोठ्या फोडी ठेवल्या तरी चालते. तर मी आता एक एक कैरी पुसून घेते. तर पुसून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण कैरी अशी सुती कापड्यावर पसरवून ठेवायची आहे आणि ती फॅन खालीच ठेवायची आहे. तर ही पूर्णपणे आपल्याला वाळू द्यायची आहे. त्यातलं पाणी, ओलावा जो असेल ना तो पूर्णपणे निघायला हवा, नाही तर लोणचं खराब होईल. हे बघा अशा पद्धतीने पसरवायचं. त्याला हळद आणि मीठ लावू नका, मिठाने परत त्याला पाणी सुटायचं. तर बघा हा लोणच्याचा खार हळूहळू मी मध्ये त्याला गार करत आहे, कारण हा आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे, मगच भरायचं आहे. तर मी अधूनमधून चमचा हलवून त्याला पूर्णपणे गार करायचा प्रयत्न करते. आणि अधूनमधून मी फोडीसुद्धा अलटीपलटी करत आहे, की जेणेकरून पूर्ण साईडने कैरी छान आपली ही कोरडी व्हायला हवी. तर कैरीसुद्धा मी दिवसभर ठेवलेली आहे. आणि लोणच्याचं जे रायतं आहे ते सुद्धा मी दिवसभर पूर्णपणे गार होऊ दिलेलं आहे. मी दुपारून सुरुवात केलेली होती. तर बघा आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे, गार झालेलं आहे. तर याला मी दुपारी बनवलेलं होतं. तर आता वाजलेले आहेत 10:30. तर आता बरेच तास झालेले आहेत. तर पूर्णपणे हे गार झालेलं आहे. तर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. त्याचबरोबर आता वर्षभर लोणचं खराब होऊ नये त्यासाठी आपल्याला याच्यात टाकायचं आहे सोडियम बेन्झोएट. याने लोणचं अजिबात खराब होत नाही, बुरशी अजिबात लागत नाही. तर हे टाकणं कंपल्सरी आहे. तर तुम्ही हे नक्की टाका, म्हणजे जेणेकरून तुमचं लोणचं वर्षभर टिकून राहील. तर याच्यात असतात 2 पुड्या असतात याच्यामध्ये. तर त्यांनी 5 किलोला 2 20 ग्रॅम दिलेले आहे. तर हे 10-10 ग्रॅमच्या पुड्या असतात. तर यातनं मी 1.5 पुडी टाकून घेणार आहे, कारण ही 4 किलो कैरी आहे. त्याचबरोबर आपल्याला यात मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ हे 1/4 किलो आहे. तर मी हे मीठ मोजून घेतलेलं आहे. तर मी यात आता हे मीठ टाकून घेते. तर याला आता व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हे झालं मिक्स करून. आता यात टाकायची आहे हळद. तर हळद आता हा चमचा आहे भाजीचा, असा चमचा तर प्रत्येकाकडेच असतो भाजीचा. तर यात आता हळद टाकते. हळद पण यावर्षीच दळलेली आहे, ताजी आहे. तर ही 1 चमचा आपल्याला टाकायची आहे. तर बघा 1 चमचा घेतलेला आहे. तर यात मी आता हे टाकून घेते. आता टाकून झालं. आता याला परत मी मिक्स करून घेते. पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करा. तर ही आहे सोडियम बेन्झोएट. तर मी हे याच्यात टाकून घेते. आता ही 1 पुडी टाकून झालेली आहे. आता यातनं फक्त अर्ध टाकायचं आहे, थोडंसंच टाकू बस. बघा आता अर्धी याच्यामध्येच आहे. आता याला मिक्स करून घेऊ. इतका छान वास येतोय त्या रायत्याचा. खूप मस्त असं तयार झालेलं आहे.
आता याला व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्या, म्हणजे हळद, मीठ आणि टाकलेली पुडी आपण ती सगळं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. तरी ते लोणच्याची बरणी मी घेतलेली आहे. आता लोणचं म्हटलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची येते ती लोणच्याची बरणी. तर ही बरणी इथे मी घासून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 2 दिवस मी तिला उन्हामध्ये छान सुकवून घेतलेली आहे. तर लोणचं खराब होऊ नये त्यासाठी आपण एक पुडी टाकलेली आहे, पण एक बरणीला सुद्धा आपण स्वच्छ करणार आहे, म्हणजे त्याला एक छान वास देणार आहे की जेणेकरून खालपर्यंत लोणचं हे आपलं चांगलं राहील. तर ती धुनी द्यायची आपल्याला, तर ती कशी द्यायची ते मी तुम्हाला दाखवते आणि कशाची द्यायची तेही मी तुम्हाला दाखवते. तर मी ते आता तवा गरम करायला ठेवला आहे, आता गरम झालेला आहे. तर आता इथे टाकायचं आहे हिंग. तर मी इथे थोडासा हिंग टाकते. त्याचबरोबर लसणाचे जे साल आहेत ते याची आपल्याला धुनी द्यायची आहे. तर हे असं धरायचं, व्यवस्थित काळजीपूर्वक धरा कारण आस पण लागते. तर बघा याच्यामध्ये छान त्याचा धूर जातोय. आता याला पटकन आपण हलवून घेऊ आणि परत धुवा देऊन घेऊ. तर बघा कसा मस्त त्यात घुसलेला आहे. आता ही बरणी झाली आहे तयार. तर आता यात आपण आता लोणचं भरून घेऊ. आता बघा याच्यातून आपण हळद, मीठ वगैरे टाकलेलं होतं, तर किती छान तेल सुटलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर मी आता काय करणार आहे ना, हे जे तेल आहे ना याला मी अगोदर काढून घेणार आहे आणि सगळं लोणचं आपण ज्या वेळेला भरून झालं बरणीमध्ये की मग त्याबरोबरून मी हे तेल असं टाकून गेला. तर हा हळदचा चमचा होता. तर बघा मी हे असं तेल आहे ना आता काढून घेते. बघा आता हे तेल झालेलं आहे काढून. तर मी आता याला ठेवते साईडला आणि यात काय करायचं, थोड्या थोड्या फोडी टाकायच्या, मिक्स करायच्या आणि बरणीमध्ये भरायच्या. तर मी आता थोड्या थोड्या फोडी याच्यात टाकते. तर हे बघा हे अशा पद्धतीने मिक्स करायचं. आता फोडी पण छान सुकून झालेल्या आहेत. दुपारच्या याला चिरून ठेवलेल्या होत्या, म्हणजे कापून ठेवलेल्या होत्या आणि त्यांना छान पुसून आणि मग फॅन खाली ठेवलेल्या होत्या. तर असं व्यवस्थित त्याला पूर्ण मिक्स करायचं वरच्यावर. अशा पद्धतीने आणि मग बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. बघा आता या पोळी मिक्स करून झाल्या आहेत. आता ही आहे बरणी. तर हे असं घ्यायचं आणि याच्यात भरायचं आहे. हे असं मिक्स करत जायचं आणि भरत जायचं. तर बघा सकाळपासून लोणच्याच्या कामाला लागलेली होती. आता छान लोणचं तयार झालेलं आहे. पूर्णपणे सविस्तरपणे समजवण्याचा, दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला पूर्णपणे समजली का हे मला कमेंट करून प्लीज नक्की कळवा, की मला कळेल की मी दाखवलेल्या रेसिपीज तुम्हाला कळत आहेत असं. तर मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. त्याला कसं साठवावं, त्याला कशा पद्धतीने वर्षभर टिकावं हे देखील मी सांगितलेलं आहे. तर प्लीज कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. चला आता पूर्णपणे मी हे लोणचं इथे भरून घेते. तर अशा पद्धतीने मिक्स करून आपल्याला लोणचं भरून घ्यायचं आहे. तर मी इथे 2 बरणीमध्ये भरलेलं आहे, कारण कैरीचं हे लोणचं सगळं भरल्यानंतर तेल आपोआप वर येतं. मग ते वर ओतू जाऊ नये, भांड्याच्या बाहेर येऊ नये म्हणून मी 2 बरणींमध्ये भरलेलं आहे, की ते मिक्स करताना आपल्याला सोपं जाईल. कारण हे लोणचं टाकल्यानंतर रोज थोडे दिवस सकाळी हलवायचं आहे. उन्हामुळे सुद्धा लोणचं खराब होतं, म्हणून AC मध्ये किंवा फॅनमध्ये ठेवायचं.
तर बघा, लोणचं मिक्स करून मी ना छान यात भरून ठेवलेलं आहे आणि याला आता 2-3 दिवस झालेले आहेत. तर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते 2-3 दिवसानंतर. तर मी अशा 2 बरणीमध्ये भरलं आहे. एक मोठी आहे आणि एक त्यापेक्षा थोडी छोटी बरणी आहे. तर ही 3 किलो कैरी मावेल एवढं आहे आणि ही साधारण 2 किलो मावेल एवढी आहे. तर लोणचं आपल्याला रोज हलवत राहावं लागतं, रोज सकाळी. त्यामुळे मी छान मोकळं अर्धं करून घेतलेलं आहे की आपल्याला हलवताना लोणचं सांडायला नको. कारण लोणचं भरल्यानंतर त्यातलं हे तेल असं वरती येतं. तर हे बघा, हे असं तेल आहे ना वरती येतं, मग सांडायला नको म्हणून थोडं व्यवस्थितच केलेलं आहे. आता मी तुम्हाला लोणचंही दाखवते की लोणचं जेवढं मुरतं ना तेवढं छान चवीला लागतं. तर बघा, कसला छान लालसर मस्त असा कलर आलेला आहे. हे बघा, रायतं पण छान तयार झालेलं आहे. तर आमच्याकडे मुलांना रायता जास्त आवडतो फोडींपेक्षा, त्यामुळे मी रायता जास्त बनवलेला आहे. तर रोज सकाळी पूर्ण त्याला खालपर्यंत असा चमच्याने आपल्याला हे अशा पद्धतीने ना हलवून घ्यायचं आहे. बघा, या अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. आणि हे लोणचं शक्यतो बरेच जण पाऊस पडल्यानंतर टाकतात, पहिल्या पावसानंतर. तर आमच्या घरचीच कैरी असल्यामुळे आम्ही लवकर टाकून घेतो आणि याला कूलरमध्ये किंवा AC मध्ये ठेवतो. कारण आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कूलर आणि AC तर चालतोच, त्यामुळे याला गार जागेवर ठेवतो. त्यामुळे मग लोणचं छान टिकतं. तर बघा, असं रोज लोणचं हलवून घ्यायचं आहे थोडे दिवस. बघा, मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे की लोणचं कसं बनवायचं, त्याला कसं ठेवायचं, काळजी कशी घेत राहायची. तर तुम्हाला पूर्ण ही लोणच्याची रेसिपी समजली किंवा नाही, किंवा काय अडचणी असतील तर तुम्ही मला विचारा. आणि लोणच्याची रेसिपी कशी वाटली तर मला हे कमेंट करून तुम्ही देखील नक्की सांगा. बघा, कसला सुंदर कलर आलेला आहे आणि चवीला खूप भन्नाट आहे. आणि तुम्हाला जर गोड लोणचं आवडत असेल तर गूळ साखर नाही टाकला तरी चालेल, साधं ठेवलं तरी चालेल. पण आमच्या इकडे थोडं गोड खातात म्हणून मी त्यात गुळाचा वापर केलेला आहे. तर बघा, तर तुम्ही ही लोणच्याची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला, तर मग आता ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही डाऊट असल्यास तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. आणि तो जवळपास 25पेक्षा पण जास्त वर्ष, म्हणजे 25 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून चालत आलेली आहे. ही माझ्या सासूबाईंच्या आईनेही त्यांना शिकवलेली रेसिपी आहे आणि हीच मी लोणच्याची रेसिपी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे. म्हणजे 25 वर्षाच्या वर झाली असेल ही रेसिपी फॉलो करायला. तर तुम्ही विचार करा की रेसिपी अगदी अचूक आहे, योग्य प्रमाणात आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने लोणचं नक्की बनवून बघा. चला, तर मग भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.